छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यानं महिलेला बेदम मारहाण. शिवसेना उभाटाचे मुख्यमंत्र्यांना साकडं. तीव्र आंदोलनाचा इशारा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याच्या कारणावरून लोणार तालुक्यातील चिखला येथील एका महिलेला आणि तिच्या मुलीला गावातील गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली. या घटनेचा निषेध करत बुलढाणा जिल्हा शिवसेना उभाटाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आली आहे. चिखली येथील संजीवनीताई वाघ यांनी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. याचाच राग मनात धरून शिवजयंतीच्या दिवशी गावातील सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी अंदाजे 30 ते 40 जण पुतळा हटवण्याची मागणी करत संजीवनीताई यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या अंगावरील कपडे फाट्यापर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या मुलीला देखील बेदम मारहाण करण्यात आली. एकीकडे छत्रपती शिवरायांचा जयघोष होत असताना दुसरीकडे महाराजांचा पुतळा बसवला म्हणून एका निष्पाप महिलेवर अशा प्रकारे दहशत माजवल्यानं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन नामदेवराव वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. निवेदनामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, घटनेच्या वेळी पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते असा गंभीर आरोप निवेदनामध्ये करण्यात आलाय. तसेच मारहाण करणाऱ्या 30 ते 40 महिला पुरुषांवर त्वरित कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. भविष्यात महाराजांचा पुतळा बसवल्यानं कोणत्याही व्यक्तीला त्रास झाल्यास शिवसेना स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला. निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ, उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख संतोष दांडगे, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुस्ताक भाईजान, विधानसभा प्रमुख भीमराव पाटील, शुभम पाटील, शहर प्रमुख रमेश ताडे, कैलास सिंह राजपूत, रामेश्वर केदार, विशाल ताकोते, पवन वाघ, संतोष डब्बे, शिवचरण पाटील, रामेश्वर पाटील, गजानन घाईट, शिवचरण घाईट, महादेव इंगळे, संजय दंडे, राम वानखडे, सुभाष वानखडे, हनुमंत देशमुख, लक्ष्मण ढगे, गजानन ढगे, किरण पारसकर, अण्णा पाटील यांसह बहुसंख्य शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.